गाइस बसल्या बसल्या ना 2 खेकडे पकडले बघा। ये है बड़े बॉम्ब, इसको ट्राई करेंगे हम। इधर बाटली का बली देंगे हम। बाटली आपण आता ना जमिनीला विचारणार आहे की आपल्या घरासाठी किती लाईटी लागणार आहेत। आपकी दिवाळी सजावट के लिए कुल लक्ष्मी पूजन हे पाहू शकता। गाड्यांची कोल्ड स्टार्ट चालू झालेली आहे। हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग। फार्मिंग मध्ये जाऊ, थोडं ड्रिपचं काम राहिलेलं आहे। गाइस बसल्या बसल्या ना 2 खेकडे पकडले बघा। खतरनाक विषय आहे, लय खतरनाक चावलंय माझ्या हाताला। एवढं भयंकर चावतंय नाही, माझा हात धरूनच ठेवलेला आहे नाही। त्यामुळे म्हणलं आता ह्यांना पकडायचं आणि काय मारायचं नाहीये ह्यांना, त्या पाण्यात समोरच्या ना सोडून द्यायचंय। चला खेकडीच गँग अजून येतं ना भरपूर 7-8 खेकडेच या भाई। चला हे सोडलेले आहेत हे बघा, अजून 2-4 आहेत ते पण सोडून घेऊ। अजून एक गावलेला आहे त्याला पण सोडून देऊया, जेणेकरून ह्यांना ना त्रास नको, कारण की इथलं पाणी संपलं नाही, पक्षी वगैरे खाऊन जातात। आणि हे बघा अजून एक गावला, हे बघा 2 गावले। सो या दोघांना पण आपण सोडून देऊया। पहिले तर बघा इथंच फिरतात, अजून एक दिसतो इथं। सो हे 2 ॲड त्याच्यात। सो हातात पकडलेला आहे 1 नंबर चिंबोरी। हो भयंकर हाताला चावला हे बघा। ह्याचे आहे ना छळ न करता आपण ह्याला ना सोडून देऊया, कारण त्याचे उगाच छळ होतात। सो जाऊ दे आता, त्याला जातोय तो। तुम्हाला दाखवलंच नसतं, आपण ना परत एक 12 ते 15 पांडामध्ये ना आपण हे परत ड्रिप इरिगेशन सिस्टीम केलेली आहे। सो पाहू शकता ही पण आहे, आणि पलीकडे तुम्हाला दाखवलं असेल त्यातनं पूर्ण कांदा उगून आलेले आहेत। सो ते पण 10-12 पांड तरी आरामात असेल। असंच टोटली आहे ना 1-1.25 एकर तर आरामात आपण रोपचं काम केलेलं आहे। आणि जे पलीकडे शिल्लक राहिलेले आहे सो त्यात आपल्याला ना मका करून टाकून द्यायचे। त्यात 1.25 एकर येते, सो तिथं पण मका टाकायचे। इथं काय भाजीचा बेत दिसतोय, सो भाजीचं नियोजन लावून टाकू। आज काकर पण आणला होता, खोरं पण आणले, सो वरती मका भिजवायचे। आणि विषय असा झाला ना, आपण इथून त्या दिशेनं ऊस असंच तुटला। सो बघा किती दांडकं वर काढले आपण, आणि साईडने माती वगळून गेली होती, सो तिथं पण दगडी लावून घेतलेली आहेत। अशा पद्धतीने आपण शेती केलेली आहे, आणि भिजवायचं काय टेन्शन नाही राहिलेलं। सो आता ना आपण वरती जाऊया, वरचं नियोजन बघूया। ऊस आहे वरती, सो त्या ऊसाकडे पण जायचे आपल्याला। पाणी तर लावलेलं आहे, आणि सो इकडं औषध फवारणी इथं चालू होती। सो 1-1.5 पंप मारायचा होता, आणि त्यानंतर आपण हे ट्रॅक्टर घेऊन सो जाणार आहे घरी। बहुतेक इथलं काकरायचं किंवा पाळी मारायचे असेल तर ते झालं असेल। आणि आपल्या शेजारी तर पाहू शकता कॅनेल सारखा वाडा आहे, तुम्हाला तर लय वेळा दाखवलेला ना। आणि इथंच आपण ना तो विषारी किंग कोब्रा आहे, बहुतेक तो किंग कोब्रा होता, एवढा भयंकर होता तो ना, इथंच फिरत असतो सारखा। सो इथंच आपल्याला वड्यामध्ये कुठं पण दिसून जाईन तो। परत कधी दिसला ना तुम्हाला पकडून दाखवतो, कारण की तो तर काही करत नाही। सो असा साप आपण वरती सोडलेला होता। सो जीवनदान देण्यात त्यातच आपलं चांगलं आहे, कारण की अजूनपर्यंत आपण खेकडा पण नाही मारला। 5 ते 6 खेकडे पकडले असतील तिथं, सो ते पण सोडून दिले, कारण की बिनमोकर काय त्यांना मारण्यात मजा नाही। सो आपल्याला अजून घरी गेल्यावर दिवाळीची सजावट करायची घराला। सो जेमिनीला विचारू आपण, जेमिनी ॲपला AI काय विषय, सो किती माळा लागेल घरासाठी, सो ती जेमिनी ॲप सांगून जाईन आपल्याला। ट्राय करू iPhone 16 Pro मध्ये आपण ट्राय करू, त्याला पण iPhone जेमिनी दिलेला ॲप आहे सो कंपनीने। सो आपण त्यात ट्राय करू की कसं दिसतोय आणि काय काय सांगते जेमिनी ॲप। पण आता डायरेक्ट कोंबो लावणार आहे वा, त्याला एक काडी पिटी लावली तर पेटवता आहे ना। त्याला काडी पिटे लागते बाळा, लावतो लागतच नाही, लागतो बघा बघ, जाळ लागतो पुढं काहीतरी लागतो ना बाळा। आम्ही लई खेळलोय असलं बघा, ही खेळलेली तर असलं खेळून बसलेत। त्याला काय आयुष्यात एक काडी पेटायचे नाही। मी पेटता हूँ दे, मी पेटवतो आयुष्यात पुरगे नाही पसली काडी कधी
गुडघ्याला लागलं काहीतरी झणका आणलं ही पिऊ कमी फाटाकडे आम्ही बाटलीची वाट लावलेली परत आपण ट्राय करा ट्रोलिंग करतोय बरं का माझे ट्रोलिंग म्हणतोय मी पितोय आता स्टिंग नाही पित मी जिरा पितोय आणि करण जरा माझी चेष्टा कराय बघतोय असा फोन धरतोय त्याला वाटतं ते पण ब्लॉक काढतोय मी चेष्टा लय करीन मग त्याची मी पितो जिरा ते लय मानाव घेतो मग सो चला आता ना आपल्याला आजचं नियोजन लय भयंकर विषय करणार आहे कुठं जायची थोडं नियोजन काय तुमचं घरचं सावरावर घराला लाईट पण नाही केली मी अरे लाईटच नाही केली घराला हे भांडे घासत होता आणि धुवून देत होता काय जे हे बेडी बॉम्ब इसको ट्राई करेंगे हम इधर बाटली का बली देंगे हम बाटलीचा बळी देतोय हे असं पेटतंय बघा ते चांगव सो हे तुम्हाला तर सांगितलं नसेल हे बघा छोटे राधा झाले कसं आहे पण एवढा आगाव आहे ना लय आगाव आहे बघा कसं रागात बघतं आपण आता ना जेमिनीला विचारणार आहे की आपल्या घरासाठी किती लाईटी लागणार आहेत सो ही पाहू शकता जेमिनीला आयो दिवाली सजावट के लिए कुल 4 लाइट्स लगेंगी। एक लाइट तो पहले से ही लगी हुई है और 3 लाइट्स मैंने लगा दी हैं। क्या आप देखना चाहती हैं कि ये कैसी दिख रही हैं? हाँ दिखाओ। हाँ जरूर, ये देखने के लिए कि दरवाजे के दोनों ओर और दीवार पर बने फूल के पास लाइटें कैसी दिखेंगी मैं आपको एक झलक दिखाती हूँ। ओके तर विचारलेलं आहे बट आपल्याकडे जेवढे माळा आहेत तेवढे आपण यूज करणार आहे आणि आपण iPhone 14 आपल्याकडे आहे बट आपण आता iPhone 16 मध्ये शूट चालू आहे सो पहिले माळा वगैरे काढून घेऊया घरावरती लाईट सजूया माळा वगैरे तर आलेले आहेत आणि हे आपल्या घराचा पत्रा आहे पाहू शकता सो इथं पण माळा जाणार आहेत तिथं पण माळा जाणार आहेत आणि पूर्ण घराला राऊंड मध्ये माळा जाणार आहे सो जे खाली दिसतंय हे बघा अरे हा इथं आपले पार्किंग वगैरे असतं गाड्यांच्या सो ती पार्किंग साठी आणि आपण पहिले आता या माळा तयार जोडून घेऊया म्हणजे टेन्शन नको दिवाळी तर चालू झालेली बट आपण उशीर केलेला आहे माळा जोडण्यासाठी सकाळी पाऊस पण आलता त्यामुळे बरं झालं लावलेलं नाही सो ही बघू शकता तांब भरलेलं आहे ह्याला पहिलं कट केलं पाहिजे आणि मग त्यानंतर आपल्याला या माळा जोडून घ्यायच्या त्या वायर आहेत सो हे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा काही विषय नसतो सगळं विषय एकत्रच असतो ही जोडून टाकूया आपण पहिलं ह्याला ही केबल कशाची माहिती आहे का सिग्नलची सो सिग्नलची केबल आहे सो जॉईंट वगैरे तर देऊन झालेले आहे आता फक्त विषय आहे आपण खाली जाऊन बटन टाकायचा आणि हे असं उघडच ठेवणार आहे कोण नाही चिटकायला येतं सो असं उभं करून काहीतरी विषय करायचा असं ठीक राहील सो फायनली झालेलं आहे आपलं लक्ष्मीपूजन हे पाहू शकता ओके मध्ये सो आता जाणार आहे आपण बाईक वगैरे पूजन करणार आहे सो आपलं तिकडे आहे पार्किंग बघू शकता ट्रॅक्टर चालू झालेला आहे सो तिथंच आपलं पूजन वगैरे होऊन जाणार आहे आणि चला जाऊया आता पूजन वगैरे करूया गाड्यांचं सो फायनली ना आपलं पूजन वगैरे झालेलं आहे आणि थोडंफार 1-2 गाड्यांचं पूजन राहिलेलं आहे सो पाहू शकता गाड्यांची कोल्ड स्टार्ट चालू झालेली आहे सो अजून एक गाडी येणार आहे लवकरच येणार आहे बुलेटच्या जागेवर येणार आहे नाही म्हणजे बुलेट पण राहणार आहे बट या दोन्ही पण राहणार आहेत त्या जागी अजून एक येणार आहे सो ते तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला दिसून जाईल आणि सोयी पाहू शकता थोडंसं पूजन राहिलंय एका गाडीचं सो शूटिंग वगैरे चालू आहे आणि सोनालिका भयंकर आहे बघा आतमध्येच ओढते खतरनाक पॉवर आहे सो चला आता ना थोडंफार पूजन वगैरे करू आणि मग त्यानंतर काय जर आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा सो आपल्याला उद्या जो भेटणार आहे तो गाडी डिलिव्हरीचा भेटणार आहे सो बाय गाईज अँड टेक केअर राधे राधे